मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईच्या वरळीमध्ये महामेळावा झाला आणि त्यांनी परप्रांतीयांबद्दल कडक असा म्हणजे अनेक वक्तव्य केली आणि त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये घुसून हातपाय तोडण्याची धमकी भाजपच्या काही लोकांनी तसंच परप्रांतीयांनी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार इकडच्या लोकांनी दिली। तर त्याच बाबतच आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा मनोमिलनाचा कार्यक्रम झाला म्हणजे मराठी भाषेवरती, मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रामध्ये जी हिंदी सक्ती भारतीय जनता पक्षाने केली होती, या हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रान उठवलं। महाराष्ट्रावर मराठी लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं। तसंच मुंबईसह महाराष्ट्राभर जे मराठी माणसं राहतात, मराठी माणसाची अस्मिता ही मराठी आहे आणि भारतीय जनता पक्षानं हिंदी सक्ती लागू केली होती। या हिंदी सक्तीच्या विरोधात मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भला मोठा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि ते म्हणजे मराठी मोर्चाच्या नावाखाली कुठल्याही पक्षाचं नाव नको, चिन्ह नको, बॅनर नको, फोटो नको असं म्हणून आणि तसाच मोर्चाचं आयोजन झाल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं सरकार घाबरलं आणि सरकारनं तात्काळ तो हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला। जी आर मागे घेतल्यानंतर मात्र तरी देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। सरकारने जरी देवेंद्र फडणवीसांनी जरी यांची कोंडी केली होती तरी देखील यांनी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की दोघा भावांना एकत्र यायचं आहे आणि कसं यायचं तर त्याच्यासाठी विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या विजय मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून लाखोंची गर्दी जमली। बघा, आता त्यातच मुंबईमधला एक उद्योगपती आहे सुशील कोडिया म्हणून। या सुशील कोडियाने एक याला पोस्ट केली त्याच्या अकाउंटवरती राज ठाकरेंना डायरेक्ट धमकी दिल्यासारखं की मी 30 वर्ष झालं मुंबईमध्ये राहतोय आणि मला मराठी येत नाही, जा काय करायचे कर असा एकेरी उल्लेख केला होता या मोर्चाच्या अगोदर। त्यानंतर बघा, भारतीय जनता पक्षाचे जे गुणरत्न सदावर्ते आहेत, आता ते गुणरत्न सदावर्ते ऍडव्होकेट आहेत परंतु भारतीय जनता पक्षाची बाजू उचलून धरतात, देवेंद्र फडणवीसांचे फॅन आहेत, ते सावरकरांना गुरु मानतात। त्या सदावर्तेंनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकेची झोड उठवली, टीकेचा भडीमार केला आणि बघा, राज ठाकरे उद्धव ठाकरे गुणरत्न सदावर्ते यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर बघा, गुणरत्न सदावर्ते याच्यावरती देखील शिवसेनेचे संजय राऊत असतील किंवा मनसेचे संदीप देशपांडे असतील, यांनी देखील सदावर्ते याच्यावरती जोरदार हल्ला केला। बघा, आता त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत निशिकांत दुबे यांनी तर अशी धमकी दिली की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना आपल्या गल्लीमध्ये कुणीही शेर असतो म्हणजे कुत्रा देखील शेर असतो आणि अशी धमकी दिली की आम्ही मुंबईमध्ये येऊन तुमचे हातपाय तोडू, अशी देखील धमकी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना देण्यात आली। तसंच बघा, भोजपुरी कलाकार आहे, भोजपुरी कलाकारानं देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना धमकी दिली की तुम्ही जर परप्रांतीयांवरती हल्ला करीत असताल, त्यांना मराठी येत नसेल आणि मराठी बोलण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करत असताल तर आम्ही देखील काय कमी नाही, आम्ही तिथं येऊन तुमच्यावरती हल्ला करू, अशी देखील त्यांनी देखील धमकी दिली। म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या पोटात गोळा उठलाय। म्हणजे जे देवेंद्र फडणवीस चाणक्य म्हटले जातात राजकारणातले, त्या देवेंद्र फडणवीसांचा तडफड सुरू झालेला आहे। महाराष्ट्राची राजधानी म्हणजे आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई ही काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं नको ते प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि या प्रयत्नाला कुठेतरी यश येताना दिसत नाही। म्हणून भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांकडून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते आणि वाईट शब्दामध्ये केली जाते। त्यातच भारतीय जनता पक्षाचे जे काय
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे जे काही नेते आहेत ते देखील राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पक्षाची पुस आहे. बघा, रात्री आशिष शेलार यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही मराठी माणसाची कैवारी आणि हिंदी भाषिकांचे देखील आम्हीच कैवारी आहेत. म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्रातली संपली तरी चालते, परंतु मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात कशी येईल ह्याच बघा भारतीय जनता पक्षाला पडलेलं आहे. तर मात्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नांवरती पाणी फिरलेलं आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षाचे इतर राज्यातले नेते जे आहेत हे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सर, मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.